डीपी रोड, अरे शिवनेरी नगरचा डीपी रोड, अरे शिवनेरी नगरचा डीपी रोड, अरे भविष्यामध्ये जर लवकर हे झालं नाही तर मला वाटतं की वेगळ्या पद्धतीने आम्हाला सुद्धा जावं लागेल, कारण वारंवार हात जोडून सुद्धा काम होत नसेल तर हात सोडून काम करावं लागेल. आणि मित्र कपूर पठाण यांच्या माध्यमातून शिवनेरी नगर ज्योती हॉटेल ते कुमार पृथ्वी या डीपी रस्त्या संदर्भात आजचे साखळी उपोषण सहकारी मित्र आमचे कपूर पठाण यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. या जे साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज मी खरं तर या ठिकाणी उपस्थित झालोय. डीपी रस्ता हा गेल्या बऱ्याच वर्ष आम्ही दोघंही खूप पाठपुरावा करतोय, त्या दोन्ही संदर्भात पाठपुरावा करतोय. आणि त्या डीपी रस्त्यावर असलेली काही घरं, त्या घरांचा कुठलाही निर्णय होत नाही. आम्ही वारंवार प्रशासनाला सांगितलं यांना एक तर पर्यायी तुम्ही घरं द्या आणि त्या लोकांना शिफ्ट करा. लवकर तो रस्ता खुला झाला तर त्या ठिकाणची परिस्थिती पाहिजे तर खूप बिकट आहे. संध्याकाळी या संपूर्ण कोण मुख्य रस्ता असेल, NIBM असेल किंवा भरोसा मंदिर असेल, पेटानगर असेल, या सगळ्या भागांमध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम होतं. कारण काय तर पर्यायी रस्ते डेव्हलप झालेले आहेत. आणि आज त्यासाठी हे खरं तर आजचं आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही दोघं पण या ठिकाणी आलोय. आणि भविष्यामध्ये हे आंदोलन आज या ठिकाणी उपोषणाच्या माध्यमातून केलेलं आहे. पण भविष्यामध्ये जर लवकर हे झालं नाही तर मला वाटतं की वेगळ्या पद्धतीने आम्हाला सुद्धा जावं लागेल, कारण वारंवार हात जोडून सुद्धा काम होत नसेल तर हात सोडून काम करावं लागेल. आणि त्यावेळेस प्रशासन आमच्यावर गुन्हे दाखल करणार, इतर गोष्टी होणार. त्यापेक्षा आमची विनंती आहे या रस्ता लवकरात लवकर खुला करावा आणि भविष्यामध्ये या रस्ता खुला झाला तर लोकांचा प्रश्न गोष्टी होत नाही. पण ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवडला अतिक्रमण हटवण्याचा म्हणजे त्या ठिकाणी जे असणारे आयुक्त जे आहेत त्या पद्धतीचे पुण्याला काय लागून गेले. पिंपरी चिंचवडची परिस्थिती वेगळी होती, कोंडव्याची परिस्थिती वेगळी आहे. कोंडव्यामध्ये राहती घरं आहेत लोकांची, गेले 20-20 वर्ष त्या ठिकाणी लोक राहत आहेत. आमचं म्हणणं आहे की त्यांचे डॉक्युमेंट्स आहे की नाही ते तपासावं. नसेल तर त्यांना BSUP मध्ये द्या, SRA मध्ये द्या, कुठं तरी घरं द्या. कारण इतक्या वर्ष ती लोक त्या ठिकाणी राहतात. आपण एखाद्या सरकारी जागेवर झोपडपट्टी झाल्यानंतर आपण त्यांना SRA मध्ये घरी देतो. जर त्यांचे डॉक्युमेंट नसतील तर मला वाटतं त्यांना SRA मध्ये किंवा BSUP मध्ये घरं दिली पाहिजेत. का त्यांना घरं दिल्यानंतर ती लोक पण सोडायला तयार आहेत. पण प्रशासन त्यांना घरच द्यायला तयार नसेल मला वाटतं की लोक जाणार कुठं. कारण सगळेजण आम्ही पाहिलं तर हातावरचं पोट आहे. त्यांना तात्काळ घरं द्यावी आणि हा रस्ता खुला करावा. पक्षविरहित राजकारण पाहायला मिळतंय. हे राष्ट्रवादी जे तुम्ही मनसेचे आहात, काय पुणे शहरातील राजकीय नेत्यांना काय संदेश देताल या माध्यमातून विकास कामांसाठी एकत्र आलं आम्ही पाहिजे? दोघं पण एकाच प्रभागाचे नगरसेवक आहोत. कोंडव्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे, त्यामुळं इथल्या विकासासाठी आम्ही कायम एकत्र असतो. या ठिकाणी ज्या वेळेस कोंडव्याच्या विकासाचा प्रश्न येईल त्या वेळेस आम्ही पक्ष सोडून आम्ही या ठिकाणी काम करतो आणि पक्ष सोडून नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवत असतो. त्यामुळे मला वाटतं की ज्या भागाचा विकासाचा प्रश्न असेल त्या ठिकाणी पक्षविरहित काम करून आपण मला वाटतं की काम केलं पाहिजे. धन्यवाद. अरे शिवनेरी नगरचा डीपी रोड, कोंडव्याला न्याय, कोंडव्याला न्याय, शिवनेरी नगरचा डीपी रोड, शिवनेरी नगरचा डीपी रोड, कोंडव्याला न्याय, कोंडव्याला न्याय, शिवनेरी नगरचा डीपी रोड, शिवनेरी नगरचा डीपी रोड, कोंडव्याला न्याय, शिवनेरी नगरचा डीपी रोड, कोंडव्याला न्याय, कोंडव्याला न्याय, शिवनेरीचा डीपी रोड, शिवनेरीचा डीपी रोड, शिवनेरीचा डीपी रोड, कोंडव्याला न्याय, कोंडव्याला न्याय, शिवनेरी नगरचा डीपी रोड, कोंडव्याला न्यायचा डीपी रोड, अरे शिवनेरी नगरचा डीपी रोड, अरे शिवनेरी नगरचा डीपी रोड, अरे शिवनेरी नगरचा डीपी रोड, कोंडव्याला न्याय, शिवनेरी नगर